केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्यानंतरही रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा अजूनही सुटलेला नाहीये आणि यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला टोला लगावलाय। रायगडचा पालकमंत्री ठरवण्यासाठी विलंब होणं हे आश्चर्यकारक आहे असं जयंत पाटील म्हणाले। तसंच अदिती तटकरेंच्या नावाची घोषणा करूनही त्यांना पदापासून वंचित ठेवणं हा अन्याय आहे असंही जयंत पाटलांनी म्हटलं। भरत गोगावले पालक मंत्री होने चाहिए, यह भूमिका शिवसेना की है। आखिर में एक बात कह दूं कि जितनी जानकारी मुझ तक आई है पार्टी की तरफ से, उस हिसाब से अमित शाह जी के साथ विभिन्न बैठकों में पालक मंत्री के मुद्दे पर कोई चर्चा नहीं हुई है। आता पालकमंत्री ठरवण्यासाठी देखील सरकारला निर्णय घ्यायला विलंब होतोय, हे आश्चर्यकारक आहे। मला वाटतं की इथं आदिती तटकरे या पालकमंत्री म्हणून जाहीर करण्यात आले। एका महिलेवर कसा अन्याय होतो, त्या महिलेला कसं पालकमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात येतं आणि 4 महिने सरकार येऊन झाल्यावर देखील तिथं त्या जिल्ह्याच्या प्रगतीला कोणीही मालक नाही, ही परिस्थिती बरी नाही। खाली तटकऱ्यांकडे भोजनावळी होत्या, छान मटणाची जेवण वगैरे होतं, पण ठीक आहे, अशी स्नेह भोजन व्हायला पाहिजे। पण पालकमंत्र्याचा तिढा काही ते सोडवू शकले नाही। रायगड सारख्या जिल्ह्याला म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं प्रवचन दिलं रायगडावर, तिथे तुम्ही तुमच्या महायुतीमधला एकोपा दाखवू शकला नाही।